क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूळ कोर्टाचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक आणि मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून आमदार महेश बालदी, संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर, महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पंचायत समिती सभापती रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बेनेदार, स्थायी समिती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण समिती ममता म्हात्रे, संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विस्पुते, जी.के. गुजर चॅरिटेबल ट्रस्टचे व्हाईस चेअरमन इंद्रजित गुजर, वीरेंद्र गुजर, संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, संस्थेचे संचालक अनिल भगत, संजय भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, ॲडव्होकेट राहुल भरत, स्वप्नील ठाकूर, अमोक ठाकूर, VDIPLचे वैभव देशमुख, प्राचार्य सानवी देशमुख, CKT महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर S.K. पाटील यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पद्मश्री डॉक्टर D.Y. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। एक असं आहे की माझे सासरे जनार्दन परम भगत हे समाज कार्यात शिक्षण क्षेत्रात काम करणारे, 4 वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले, पंचायतीमध्ये शिक्षण खातं त्यांच्याकडे उपसभापती होते आणि आमच्या गव्हाण गावामध्ये त्यांनी पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेची ND पाटलांच्या नेतृत्वाखाली आणली। तिथं हायस्कूल आलं म्हणून मी 8वी ते 11वी शिकलो। इथे शिकलो म्हणून सातारच्या शिक्षकांच्या बरोबर सातारला गेलो, तिथे ग्रॅज्युएट झालो आणि शिक्षक झालो। पण शिक्षणाची गोडी तिथे लागली ज्या आमच्या गावातल्या लोकांना, म्हणजे मला किंवा आमच्या मित्र जयम म्हात्रेंना, बाकी सगळ्यांना आम्हाला शिक्षण मिळूच शकलं नसतं, ते ह्या रयत शिक्षण संस्थेतून मिळालं आणि त्याच्यामुळं आम्ही रयत शिक्षण संस्थेत हायस्कूल झालं, कॉलेजला सातारला गेलो, माझं सातारा कॉलेज झालं, शिक्षक झालो, नंतर उद्योजक पण त्यांच्यात आशीर्वाद झालं। कारण सर आमच्या 84 गावामध्ये पनवेलमध्ये जनार्दन भगत हे सामाजिक कामाकरता, लोकांची भांडणं मिटवण्याकरता फिरत होते आणि त्या दृष्टीने हे काम करण्याचं काम, ते संस्कार आमच्यावर झाले। पुढे रयत शिक्षण संस्थेचे कर्मेल भाऊराव पाटील यांचे संस्कार झाले, कमवा आणि शिका अशा पद्धतीनं मेहनतीचं शिक्षण। हायस्कूलला असताना मी मचव्यावर जात होतो, 8 आणि मजूर मिळत होती रेतीच्या पडावर। रविशेठ आमचे आमदार माझे जोडलेले आहेत, आता घ्या खुशी। तर यांचाही पडाव लावा, त्यांचा पडाव आमचं नावाखालीचा पडाव आणि टोपल्या डोक्यावर घेऊन रेती उचलायची, समुद्रात बुड्या मारून रेती काढायची। हा धंदा करताना मी मुलगा होतो, मला रेल्वेच्या कामावर गेलो गव्हाण फाट्यावर, तिथं 1 रुपया मजुरी मिळत होती। आईच्या बरोबर पाण्याच्या हंड्या आणायला गेलो। या सगळ्या मेहनतीमध्ये आम्हाला जर आदर हा कोणाचा भगत साहेबांचा, आणि ते घेतल्यानंतर त्या ह्याच्यातून पुढे त्यांच्या नावानं आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा काढली, न्यू इंग्लिश स्कूल गव्हाण, त्याला पुढे मुरु नारायण म्हात्रे नाव दिलं गेलं। तर ह्या शाळेच्या नंतर चांगुकाना ठाकूर पनवेलला काढलं स्कूल आमचं, जे पनवेलला जे शिडकोने ज्यावेळी टेंडर काढलं, 19 वर्ष हप्ते भरायचे, 19,45,000 दरवर्षी, अशी 19 वर्ष भरायचे। व्याजासहित त्याची किंमत किती होती ती बघा। पण आम्ही ती हिंमत केली, तिथं सांगोकाना वडिलांच्या स्कूल काढलं, पुन्हा इथं कॉलेज काढलं सांगोकाना ठाकूर 3 वर्षांनी, ते भरलं पहिलं आणि तिथं परत इथं प्लॉट शिडकोने टेंडर काढलं, ते मिळवलं आम्ही आणि मग अशा पद्धतीने कॉलेज करत नंतर हा लॉ कॉलेज काढला। या लॉ कॉलेजमध्ये आज आपलं कॉलेज बघायला गेला तर इतकं उत्तम आहे। मुंबई विद्यापीठामध्ये जवळजवळ 200 कॉलेजेस असतील लॉ कॉलेजेस, पण या 200 कॉलेजेसमध्ये आपला नंबर पहिल्या 5-7 मध्ये येईल। म्हणजे अशा प्रकारचं हे लॉ कॉलेज आहे। इथं 5 इयर्स BA LLB आहे, इथं 3 इयर्स LLB आहे, इथं मास्टर आहे, LLM आहे। म्हणजे अशा पद्धतीने इथं सर्व लॉची सगळ्या सोयी सुविधा आहेत। नॅकने
B+ डिग्री दिलेली आहे. पण आता त्यामध्ये मुतखोड जो असतो बाकी ठिकाणी बघायला गेला ते शक्यतो नसतोच, पण इथे अद्यावत अगदी असं मुतखोड पण केलंय. आपण बघा 4थ्या माळावर पाहिलं तर ते केलेलं आहे. आणि संस्थेचं ऑफिस CBSE स्कूल आपण खारघरला काढलं, CBSE स्कूल उलव्याला काढलं, द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश माध्यम स्कूल काढलं, नवीन बनवलं मराठीमध्ये इंग्लिश स्कूल काढलं. ही संस्था जी विस्तारत असताना तिचं कामकाज जे होतं ते आम्ही मेहनतीने पहिल्यांदा संस्था वाढवण्यावर चाललो होतं. आता वाटायला लागलं संस्था चांगल्यापैकी झाली. 21,000 विद्यार्थी झाले, 1200 स्टाफ झालेला आहे. आणि त्यावेळेला इथे आपल्याला जरा बऱ्यापैकी कामकाज करायला ऑफिस पाहिजे म्हणून ऑफिस काढलेलं आहे. आज ह्याचं रवी शेठ पाटील माननीय शिक्षण मंत्री याचे होते, हे चंद्रकांत पाटील. पण कोल्हापूरमध्येच DY पाटलांच्या मृत्यूमुळं त्यांना ते थांबवलं. त्यांचं गाव ते आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही रवी शेट्टी हस्ते तिचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आम्हाला वाटते ह्या ऑफिस मधून चांगल्या अर्थाने होऊ शकेल. आमच्याकडे काल आणि आज हे 2 दिवस आमच्याकडे हे मुतखोड आपण जे सुरू केलं तर एक स्पर्धा झाली. पार्लमेंट, युथ पार्लमेंट मध्ये स्पर्धा झाली. 16 कॉलेजेस, औरंगाबादचं कॉलेज, कोल्हापूर कॉलेज, मुंबईचं कॉलेज, पुण्याचं कॉलेज भाग घेतलाय. आणि त्या याच्यामध्ये युथ पार्लमेंटच्या स्पर्धा होऊन तिथं सुद्धा तुमचा हाच विषय आहे सोशल मीडिया. त्याच्यावरती ते सगळे पार्टी, विरोधी पक्ष, सरकारी पक्ष हे करून सगळे इथं झालेलं आहे. उद्घाटन माझ्या हस्ते काल झालं. अशा पद्धतीनं हे एकंदरीत हे कॉलेज आहे हे फुल प्लेस कॉलेज झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला एकच वाटतं की ह्या कॉलेजमधून आणखीन आता 21,000 विद्यार्थी आहेत, ते 40-50,000 विद्यार्थी व्हावेत आणि अशा वेगळ्या शाळा काढाव्यात. आणि एकंदरीत चांगल्या प्रकारचं आपल्या भागामध्ये जे शिक्षण मिळत नव्हतं, आज या पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यामध्ये बाहेरचे पश्चिम महाराष्ट्रातले बाहेरच्या संस्था इथे शिक्षण शाखा काढतात, कॉलेज काढतात. इथल्या लोकल माणसांनी सुद्धा आगरी कोळ्याने पण काहीतरी करायला पाहिजे असं वाटत होतं. मला वाटते त्यातला काहीतरी भाग थोडासा मी उचललेला आहे. आणि इकडे बाबा इकडे घरात इकडे हा बघा राहुल घरात हा याच कॉलेजमध्ये LLB झाला. LLB होऊन लंडनला जाऊन LLM झाला. बॅरिस्टर आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचा बॅरिस्टर शब्द आज वापरला तर तोच शिक्षण ते झाला. आणि आता इथे एक कायदेशीर सल्लागार म्हणून आहे, त्यालाही आम्ही कॅबिन इथे दिलेली आहे. ते जे काय लागेल तर आमदार प्रशांत ठाकूर इथले संचालक आहेत, मी संचालक आहे, मी चेअरमन झालोय, व्हाईस चेअरमन आहेत, अरुण शेठ भगत त्यांच्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन म्हणून येऊ शकणारे अध्यक्ष आहेत. पण अशा पद्धतीनं हे शिक्षण इथले जे आहे हे आम्ही चांगलं उत्तम प्रकारचं, आम्हाला कुणी चॅलेंज द्यायचं म्हटलं तर म्हणजे वरचे 5-7 लोक येतील ना तेच येऊ शकतील अशा प्रकारचं आहे. कारण शरद पवार साहेबांनी ते आक्षेप केलेला आहे. शरद पवार साहेबांनी इथला आमचा इतका मोठा मुख्यमंत्री आणि यासाठी आमच्यावर सरकार झाल्यावर साताऱ्यामध्ये सत्कार ठेवला. पवार साहेब स्वतः त्यांनी आयोजित करायला लावलं, सर्व ठेवलं. तर त्याचं कारण शिक्षण क्षेत्रात केलेलं आमचं हे काम आहे. समाज क्षेत्र सेवा म्हणून आम्ही करतो. राजकारण आमची आता चिरंजीच्या डोक्यावर दिलेलं आहे. म्हटलं तू कर बाबा, काय करत ते बिझनेस पण तूच कर. मी आता 75 निवृत्त झालोय, पण आता हे काम करत राहणार बरेपर्यंत. चांगलं लॉ कॉलेज बिल्डिंग चांगलं आहे. आत आलं बरं वाटतं, बाहेरून बरं वाटतं. शिक्षणही तशाच प्रकारे मिळालं पाहिजे. पण या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्या केसेस चालवायला, त्यांच्यावर होणारा अन्याय, हे लॉ कॉलेज आहे तर कोर्टामध्ये ते उभे राहतील, उच्च न्यायालयात राहतील, हायकोर्टात राहतील, पुढे सुप्रीम कोर्टावर जातील. तर आमचा हा राहुल घरात ते जातोय ना, कोर्टात प्रॅक्टिस करतोय सुद्धा. तर हे करत असताना त्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. पैशाची मोठी अपेक्षा न ठेवताना आपण जे शिकतोय या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्यासाठी मिळावं. अगदी जसे आमच्याकडे काही अगोदर वकील झालेत, म्हणजे 100 रुपयावर वकिली करणारे, तशी आज पुन्हा 1000-2000 वकिली करावी. म्हणजे त्यांनी 50,000-40,000ची चांगली केस लढवावी आणि त्या कमीत कमी पैशामध्ये जनतेची सेवा करावी, ही आमच्या अपेक्षा आहेत. इथले होणारे तरुण जे आहेत त्यांना आम्ही जे भगत साहेबांनी जे काम केलंय, कर्मीरावांनी जे काम केलंय, तर त्या प्रकारे आपल्याला ह्या लोकांनी सुद्धा म्हणजे वकील झालेले त्यांनी इथे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मला वाटते इथे जे संस्कार होतात, शेवटी संस्कारावर आहे सगळं काय. तर जे संस्कार आपण आमच्यावर झालं त्यामुळे आम्ही घडलो, आता आम्ही जे संस्कार करतोय तर त्याच्यातून ही मुलं सुद्धा, हे विद्यार्थी सुद्धा घडावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे.